सुप्रभात सर्वांना। तर आज आहे भोगी। भोगीच्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आणि उद्या संक्रांतीच्या सुद्धा ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा सर्वांना। तर अंघोळ वगैरे झालेली आहे, दिवाबत्ती झाली आहे आणि इकडे सुद्धा आमच्या पांडुरंगाची पूजा झालेली आहे। नैवेद्य पण दाखवून झालाय भोगीचा, जे की बाजरीची भाकरी आणि पूर्ण मिक्स भाजी आणि नैवेद्य झाला दाखवून। सकाळीच असतो आमच्याकडे नैवेद्य। बाजरीची भाकरी दाखवून पापड असलेली खालची तीळ लावलेलं, अशी बाजरीची भाकरी तीळ टाकून केलेली आहे, तीळ लावली आणि अशी मिक्स भाजी। तर दीदीने बनवले आमच्या आणि दीदीला मीच सांगितलं थोडा रस कर भाजीला, म्हणजे कसं बाजरीची भाकरी अशी बुडवून खाता येते। तर मी जसं तुम्हाला बोलले तिळाच्या पोळ्या करायचे उद्या, तर आत्ता दीदी आमची गूळ खिसून ठेवतीये, कारण उद्या मग गडबड होते। इथं तीळ घेतलेत भाजून ठेवणारे, शेंगदाणे भाजून ठेवणारे, गूळ खिसायला घेतला। काय कापड काढणं, आता काकडी भेंडी पुसून भेंडी पुसून आता आत्ताच्या भाजीसाठी भेंडीची भाजी करणार आहे। मला काकडी खायला दिली, भूक लागली म्हणून, कारण मी अजून मशीनवरच काम चालू आहे माझं। हे बघा पसारा, वाजलेत आता 8:15, 8:20। तर ही बघा साडीला फॉल लावून ठेवलंय, ही साडी तयार आहे। या साडीवरचा ब्लाऊज तयार करून ठेवलाय, उद्या घ्यायला येणार आहे कस्टमर। हे इथं काम आहे पण हे पेंडिंग आहे, नंतर देणार आहे। उद्याच्या सणासाठी या साडीवरचा हा ब्लाऊज आता कटिंग करून मला शिवून घ्यायचा आहे। तर आता मी ते कप्स लावून प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा आहे, तर मी तो आता कटिंग करायला घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवतेच कसं असतं काम। 5 वाजल्याच्या पुढे मी काम चालू केलेलं आहे माझं हे, कारण सकाळपासून माझे असतात तर सकाळपासून माझे व्हिडिओ चालू असतात, त्यामुळे मला कस्टमरचं काम करायला वेळ भेटत नाही, संध्याकाळीच काम करावं लागतं। आज मला हा ब्लाऊज आहे, तो ब्लाऊज कस्टमरचा पूर्ण करायचाच आहे। उद्या सकाळी 10 वाजता द्यायचं आहे कस्टमरला। तर चला मग, जास्त वेळ मला बोलता येत नाही, वेळ जातोय। तर या पद्धतीने मी कामाचं शेड्यूल केलेलं असतं आणि आता माझ्या मुली मला खूप मदत करतात घरात। ब्लाऊज तयार झाला मम्मीचा, वाटतं झाला का ग तयार? किती राहिला अजून? थोडा राहिला, आता फिटिंग करायचं राहिला। होय, तर अशा रीतीने तयार झालाय हा ब्लाऊज। तुम्हाला दाखवला असेल आधी किंवा आत्ता दाखवतोय, हा रेडी झालाय। याचे लटकन पण खूप सुंदर आहेत, अर्जंट ब्लाऊजेस आहेत हे बघा लटकन। स्लीव्स पण मस्त आहेत ह्याच्या, संक्रांतीचं काम आहे सुरू। सेपरेट गिरायक आहेत, दोन गिरायकांची कामं होती आणि वाजलेले आहेत आत्ता 11:15। 11:15 वाजलेत, तर मी अजून मशीनवरच आहे। तरी अजून मला असं वाटतं आम्हाला 11 वाजतील जेवायला बसायला। आणि इतकं सुंदर आहे ग साडी मम्मी, छान आहे साडी, आहे की नाही? चला, तर असा टेलरांचा विषय असतो, म्हणजे बाकींचं माहिती नाही, पण मम्मीचं असं होतं सीझनमध्ये असं काम असतं खूप। तर आता हे उरकून झालेलं आहे तिचं, आता आम्ही जेवणार आहे। दीदीने तोपर्यंत पप्पा झाडून काढतायत जेवणासाठी, करून भांडी घासते दीदी आत्ता। तर हे विरूचा खाऊ आहे, आता विरूला खाऊ द्यायचा। भात केलाय, भेंडी बघू दिदा, हे भेंडी आणि इकडे आमटी, इकडे आमटी आहे, इकडे आमटी आहे बघा। ही अख्खे मुगाची आमटी आहे, टोमॅटो टाकून केले, मस्त वासत होतं। आणि इथे दीदीने भाकरी आणि मम्मीला एक भाकरी आणि आम्हा सर्वांना चपाती, सकाळची बाजरीची भाकरी आहेच। झालं का ती आवरून? वा, विरू पण आता खायला सुरुवात केली विरूने। दीदी सांगते त्याला सगळं संपलं पाहिजे, खातो विरू।
वीरू वीरू कॅमेरा दे ना रे आम्हाला दाखव. वीरू किती नाटकी करतो रे. ए वीरा चला लवकर कॅमेऱ्यात बघ. कुठे वीरू वीरू कुठे आला वीरू. काय करते बाबा झालं सगळं. संक्रांतीचं काम सुरू आहे ना. आता येतील घ्यायला. पिशी पिशी घ्यायला येतील ना सर्व. बघा संक्रांतीचा दिवस आहे तरी मम्मी अजून आत्ता वाजलेत 11 तर सगळं काम चालू आहेत. आणि इकडे वीरू बघा कसा करतोय. गप्पा मारतोय गप्पा वीरूला. चला झालेली आहे ही साडी. साडी पण खूप सुंदर आहे बघा. इकडे ब्लाउजच तयार आहेत. आता येतील घ्यायला सगळे. काय खातो वीरू. मम्मा कुठे गेली. नुसता मम्माच्या मागे मागे करतोय. कुठे गेली मम्मा. वीरू 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 मम्मा कुठे गेली. विरा तो नाही घेत त्याला माहित आहे. आपल्याकडे असं घ्यायला बघतो तोंड आ करतोय का बघी घ्यायला. घेणार नाही तो. त्याला मारले मिले याच्यावर नाही घ्यायचं. हे काय आहे नेल कटर आहे की नाही. म्हणजे सोनीत हा पट्टा एवढा पुढं काय येतं त्याचं तोंड ते ठरलं. हे नाही नाही काय तिकडे घेतले माग. तिला एवढं टाईट केलंय एवढं टाईट केलंय तुम्ही की त्याला कळतच नाही. किती शांत झोपतो व्यवस्थित. काय कचरा नाही घाण करत नाही काय वर. ठीक आहे नाही सगळे नुसतं कागद बिगद फाडून उशा फाडून रिकामी. नुसती फाडाफाडीची लक्षण आहे. तोंडाला लागल त्याच्या. घेत नाही तो. नको रे विरू नाही घ्यायचं. हे असलं हे तुझं काय नेलकटर आहे की नाही. तू घेतोस कधी नाही ना. काढ नका काढ त्याचे दात. नका काढू नका. काढ दात त्याने. दात पण काढू. हा काढ काढ. चावतो ना नाजूक सारखा आ आ करतो ना. चाव काढ काढ त्याचा दात. ए मम्मीच्या माझ्या न्यायचंय तो कराडला परत. केस मला विंचरायला भेटले 2 दिवस. तुला एक गंमत दाखवू विलू. तुला एक गंमत दाखवू. ते तसं करताना सारखं म्हणून ते अग्रेसिव्ह पणा करतो. कसं शांत राहायला पाहिजे. बडीशेप दे त्याला खाली थोडीशी बघू. खाली ते हातावर घेऊन पटकन खा. व्यसनी नाही येतो. हे विरू बस एका जागेवर. विरू दीदीनी तोपर्यंत शेंगदाण्याची पोळी करायला घेतली होती आणि मस्त फुगली होती पोळी. आपला वीरू टीव्ही कसा बघतोय बघा. बघा बसला मस्त चटईवर. झोपलेला आहे वीरू मस्त पैकी. धारा डुमून टाका. झोपली का शनी. झोपली का. सीट माझ्याकडे ठेव.
काय म्हणली? काय आणलंय की मांडणार आहे आता, हे काय मांडायला घेतोय. किती खाशील मला पूजेला? ऊस पाहिजे का त्याला? हे ऊस किती खाणार आहे? अगं खरंच खाते ऊस. विरू मम्मी हे औषध करते. शेंगा टाकायचे त्यात बाळा. ऊस पाहिजे त्याला. आणि आमचा जुगाड विरूनी बाहेर जाऊ नये म्हणून इकडे दोरी लावली. विरूनी बाहेर नाही, बाहेरचं कोणी दिसत नाही म्हणून. विरूच्या अंगणावर खूप भुकतो. चिक्की पाहिजे. चिक्की केली शेंगदाण्याची चिक्की. अशी दाखवते ती सुद्धा कशी केली. खा पिलो. त्याला वाटतं त्यासाठीच काहीतरी आणले. घरी चिक्की केलेली आहे आम्ही. हे अशी ह्या तिळाच्या हे शेंगदाण्याच्यात खाऊन खाऊन संपल्या. तिळ आम्ही आता खाऊ शकत नाही, अजून पूजा झाली नाही म्हणून तिळाच्या संपलेल्या नाहीत, पण असं केलेलं आहे. संपणार आहेत, लगेच संपणार आहेत त्या. दीदी इकडं पीठ भिजवते चपात्यांसाठी. तर मम्मीनी आत्ता पूजा करायला घेतली आहे. तर सगळं साहित्य एकत्र करून घेतलं आहे आणि सुगड्या पण पुजायला घेतल्यात, तिच्यासुद्धा आणि दीदीच्यासुद्धा. कारण की दीदीसुद्धा यावर्षी इथेच आहे म्हणून तिच्या पण सुगड्या पूजन करणार आहे. त्याच्यामुळे मग पूजेला सुरुवात केली आत्ता. माझी शोनी त्याला काय उत्सुकता या भाज्यांबद्दल काय माहिती. नॉन व्हेजिटेरियन प्राणी आहे पण सगळं व्हेजकडे लक्ष. आता ह्याला नाही म्हणता पण येत नाही, ऐकतच नाही. इतकी उत्सुकता ह्याला. गेला आता माग गेला आता माग माग आला परत. असं प्रत्येकातलं घ्यायचं भाजी आणि तिला काय झालं बघ बरं, मावशीला काय झालं बघ बरं, जा विचारून ये बरं, जाऊ नकोस. का मम्मी तिचं आधीच झालं होतं, हळदी कुंकूला बोलवलं होतं तिला. या साईडला मी ठेवते, त्या साईडला तू ठेव. पण पंथी पण ठेवायची. इकडे पा राजेसाहेब राजा बसले तर त्यांना कोणी भाव देई ना. हो ना विरू? इकडं कॅमेराकडं. ऋतूने विरूला एक लाडू बनवलाय. विरू तो लाडू सोडून काही बसत नाही. ते पण दिसला का लाडू? मला वाटतं त्याचा लाडू घेऊन पळेल कोणतरी. छोटी वाटी येणार बा. विरू कसा बसलाय? काय रे विरू करतोय? हा इथं आता पूजा चालली दीदीची मस्त. मी करून घेतली. आमच्या दोघींची मिळून सुगडी येते संक्रांती. 1 मिनिट, कोण आहे?
हां थांब बर ग. तर अशा रीतीने आमची पूजा संपन्न झालेली आहे. मस्त पूजा करून घेतली आम्ही. आत्ताच आरती नैवेद्य दाखवणार आहे. आवडली हाय अशावर अगं नाही, याला म्हणते दिव्याला आवरलं की ये परत. चालतोय ना, चेहरा चालतोय ना, नाही तर ब्लर करायला तुझा चेहरा. एवढं काय नाही, चालेल की. रुचिका हाय वरती, त्याला घेऊन गेली. खाली होता ना विरू, म्हणजे बायका यायचे घेऊन जावर. ते बायकांना नाही भुकत, पण हिच्यासारखी लय घाबरती नव्हतं. असंच काही द्यायचं. मी पहिल्यांदा करते असं व्यवसायचं आधी तुमचं बघून. हो करायचं हे अहो, नाही, हे चांगलं वरचं असतंय. वर करत आता तर कमी आहे. सीतेचा वसा जन्माच्या वर्षी ना. रामाचा वसा, सीताचा वसा, जन्मजुगी वसा. हा सीतेचा वसा जन्माच्या वसा. आमच्याकडे करत नाही तसं. तिळगुळ घ्या, गोड बोला. तिळगुळ आमचं सांडू नका, आमच्यावर भांडू नका. टाइम आहे का मला भांडायला तुम्हाला? तुम्ही दरवर्षी म्हणताय असं म्हणून भांडणं होत नाही. कधी नाही बाया, कधी कोणा संगत नाही. सीतेचा वसा जन्मजन्मी वसा. कोणा संग भांडायचं काय नाही, यायचं संगत भांडून. आहे का तिला कोण बोलतंय का? हा दरवर्षी आमच्या दोघीचा निघाणा असायचा. तिळगुळ घ्या, गोड आता आहे का बोला. कुणीतरी? आज पोरांना वेळ भेटला वाटतं सगळ्या. पतंग सीतेचा वसा जन्मजन्मी. हिचं दुसरं असेल ना का तिसरं? माझं का? हा आई, तुझे जास्त असतं. तिसरंच की. आता तो ओंकार 2-2.5 वर्षाचा झाला ना. आदर्श आहे 2-2.5 वर्षाचा. अरे बाबा, मग हाय. मग तू माझ्या नंतर लग्न झाले वाटते, 4-5 वर्ष झाले असते. मग माझं 6वं वर्ष चालू आहे. तुझं माझं बरोबर म्हणजे. माझं झाल्यावर तुमचं. लग्न तिळगुळ 3 घे, वर्ष. गोड गोड. माझा फोटो टाकलाय नवऱ्यानी त्याच्यावरचा, पहिल्या फॅमिलीचं. आमचं जरा काकू आमच्याकडचंच का तुम्हाला आम्हाला तिळगुळ घ्या. घेऊन यायचं तिळगुळ, तिळगुळ द्यायचं, पाया पडायचं. ये बा घालते. हे घ्या. आता मी कुठे चालले? खाली बस की बा. मांडी घालून बस, मांडी घालून मधोमध. बस मध्ये. ही घे ओढणी तुला. थांब. धर अशी घे. नुसती इथून अशी. हा अशी राहू. काकूच्या इथं घेऊन उठलंय का नाही? हे ठेवू का? घ्या की खावा. मी नाही खात. तर मी पहिल्यांदाच भेटले तुम्हाला संक्रांत. हा एवढे वर्ष देव कसा म्हणतो का बोल उठू काय. डोक्याला आमचं मम्मी लाव की. खाली परात ठेव आणि कर सगळं. काकू सांगाल तुला. काकू या आधी द्या. गोड गोड बोला. गोड गोड बोला. जरा आमचं जरा तुम्ही आला ना आला येणार आहे मी. गोड बोला. आता काय डोक्याला लावू ना? हा सीतेचा वसा जन्मोजन्मी वसा. हा बरोबर ना? हा जरा ते भांगात घालते. काकूच्या पण तुझ्या पण घालते. रामाचा वसा वसा. काय बाई असू दे म्हणायचं नुसतं. बस काही बोलायचं नाही. मी आता पुसळत बसली तू घाल त्यांना भांग भर. आता कसा भांग भरावा चांगला असतं. मी आता तिळाने भरायचं. हा तिळात तिळ घे, तिळ हळदी कुंकू. आम्ही वसतच केले. हं. बाहेर उभा राहून. ही गेली लगेच. तिला रे गाय असती. घे ग, घे.
व्हिडिओ केला परत केलंय का हा व्हिडिओ केला आम्हाला इडो बी कळणार दौऱ्या बी कळणार आम्हाला का कळालंय अगं बाय आई जाऊ दे इथं तर बोलत येते का नाही तुमच्यात नसू दे आमच्यात हाय कधी. हे बघ. एरवी आपल्याला एकमेकींमध्ये बसायला वेळ नसतो पण सणावाराला एकत्र येतो ना बाद झाले. बस झालं तेवढं तर लय महत्व आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि सीतेचा वसा, जन्मजन्मी वसा. नमस्कार करा. तिळगुळ ते तुम्ही दोघींनीच त्या हातात हात घाला घालतील किंवा आणतील की त्यांच्याकडे नाही ना. आणले मी खरं मला फरशी पुसली तिथे तिळगुळ वाटा की शिवला तशी कळलं काय करायचं. आणि ह्यांना ठेवायचं कधी झालं तर तुम्ही पण आणि आपण स्वतंत्र करायचं म्हटलं ना 5 बाया बोलवायच्या आणि स्वतंत्र करायचं उलटं चांगलं असतं. दरवर्षी काय करायचे मी हा. मला भविष्याला बोलवलं ना की माझं वाण बिन सगळं तयार ठेवायचे हा. त्या यायच्या हा. पटापट देऊन टाकायचे हे व्यवसाय कुठं करायचे तेव्हा तिकडे व्यवसाय नव्हता ना तिकडे त्या गावात असायचा व्यवसाय. हा, ते आता आम्ही पाटलांच्या दोघी घरी एकमेकींना करणार झालो 5 जणी हाय की नाही. असतं. हा झाले का ते इथेच 5 जण झाले की आता माझ्या तर वहिनी घरात 5 चंदा नाहीये. त्या दोघी आले की तुमच्या सुना हा. 5 वेळा काम. आलते का त्या? आले की जाताना पण पूजा नव्हती झाली मग तिळगुळ दिलं. तिळगुळ दिलं नुसतं. तुम्हाला त्या हिला पल्लवी आणि ती दुसरी कोण हो, मग ये, ही दीपाली दीपाली. बाईजीची पोरगी आहे ती. मम्मी फॅन लाव ना जरा. गरम व्हायला लागलं. हे गोड गोड बोल. हा. कालपासून गरम व्हायला लागले आहे की नाही. आदर्श याला. दिले काय तुझ्या हातात बघितल्यावर ते काय थांबणार आहेत? तू खा पण एक नाही तर सगळंच खातील पोरं. सीतेचा वसा जन्मज वटीत वटीत. लक्षाला घेऊन मी चांगलं होतं. चांगला राहणार बाबा. तिळगुळ पांढरे पण ती की बाळ हे दिले ना तिला? दिलं का. तिळ नसलं तर आणा माझ्याकडे आहे. काय आहेत की तीळ. काळू बाळू आली. आणि गाणं. ये बाबा खरं काळू नाव ठेवायला पाहिजे माझ्या भावासारखं. माझा भाऊ थोरला भाऊ. त्याला पांढरं तिळगुळ दे त्यांना. तोंडात घाल ना तर. तिळगुळ घ्या गोड गोड बोला ओंकार घे. गोड गोड बोल. हे घे. झालं स्वयंपाक. अगं घेऊ दे ना जर तिळगुळ. तर हा ब्लाऊज बघा काल तयार केलेला होता तो किती छान परफेक्ट झालेला आहे. त्यांची डिमांड होती की ब्लाऊज तेवढ्याच साईजचा पाहिजे नाहीतर आपण साईज मम्मीनी वाढवली असती तर अजून खूप सुंदर दिसला असता. मागची पट्टी त्यांना छोटी पाहिजे होती आणि त्यांनी जो मापाला ब्लाऊज दिला होता त्याप्रमाणे शिवल्यामुळे असा थोडासा प्रॉब्लेम. चला तर आम्ही आलो होतो आत तिकडे. आते तुला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. ही आमची आत्ती ही दीदी मम्मी सगळ्यांना आम्ही एकत्र भेटलोय. हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. काढला. आणि हे आईचे फोटो आहेत म्हणजे आई म्हणजे मम्मीची आई जी आपल्या व्हिडिओमध्ये कायम असते. तर तिची मकर संक्रांतीचे हे फोटो आहेत तिने पाठवलेले. कराडला तिने मकर संक्रांती साजरी केली होती तर तिने तिकडून इकडे फोटो पाठवलेत आणि खूप सुंदर पूजा केली आहे बघा. रांगोळी पण सुंदर एकदम. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.